नमस्कार शेतकरी मित्रांनो विका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आपण जे काय राऊंड अप आपल्या केळीमध्ये फवारलं होतं ते पहा, समजा रान वाहून गेलेलं आहे, तणकट वाहत आहे, एकदम भयानक रिझल्ट लागलेला आहे। कसा लागलेला आहे पहा, संपूर्ण ब्लॉग पहा, पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, हे पहा आपल्या ह्या केळी आहेत, आपण नवीन कंदाची लागवड केलेली आहे। आणि हे पहा, अशा प्रकारे आपण राऊंड अप फवारलं होतं काल परवा, त्या 2 दिवसामध्येच रिझल्ट लागलेला आहे। पहा आपल्या केळी 1 नंबर आहेत। संपूर्ण आपल्या रानामध्ये 1700 रोप बसलेलं आहे, 1700 कंदाचं बिन बसलेलं आहे। पहा 1 नंबर केळीचं रोप लावलं आहे। तर मित्रांनो, संपूर्ण ब्लॉग पहा, संपूर्ण ब्लॉगमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार। मित्रांनो, तर जे काय आपलं खत करायचं काम चालू होतं त्याच्यासाठी आपण गंडर केळीतली नव्या केळीत म्हणजे प्लॉट क्रमांक 2 मध्ये टाकली होती, त्याचं बुगा करणं काम चालू होतं। माझ्यापाशी कोयत होतं, सण कोयत्यानं गंडर करणं मी बी करू लागलो। सब नुसत्या चिपट्याच होऊ लागल्या। मागच्या ब्लॉकमध्ये पाहिलं असेल तुम्ही कसं चिपटे केल्या, या ब्लॉकमध्ये पण तसंच चिपट्या करायला। पण शेतकरी मित्रांनो, हे जर सूट कलर लागलं ना तर पाणीच पाणी माझ्या पायाचं। हे पहा, मग गोऱ्याला खायला आणून टाकलं काढ, कारण की पावसाचं शक्यता आहे आणि गोरं पाहत म्हणून बसलो इथं। मग कारण की जर आराम करा म्हणलं, काहाचं गोऱ्याला पाणी प्यायचं होतं, ते आडेवडे होऊ लागलं। मग पाणी टाकलं आणि मग हे पहा, पण बैलाला पाणी टाकायचं राहिलं होतं, बैलाला पण पाणी टाकून टाका आता, नाही तर डबल होईल। आभाळ पहा कसं रंग बदलाय, म्हणजे लवकर पाऊस येते, म्हणून मग मी आधी डबल एक भारा आणून टाकला बैलाला गोऱ्याला, जेणेकरून आपलं पावसाळा तरी बैल गोरं बुम राहते। त्याच्यामुळं भारा आणून टाकण्यासाठी गेलो, टाकला बैल तर बैल जानच करू लागला। पण काय करावं आता, जान करू आपल्या कुठेवरच चारा चांगलं असंच टाकणं असते। त्यामुळं मी टाकलं खायला आणि लांब जाऊन बसलो, कारण की हे बैल लिबे जागा पहा आता कशी खायले, तर निम जान केले। हे पहा, हे गोरं तर लेच गेलेले आहे पहा, आमचं नुसत्या बड्या आहे बड्या। आता पहा मित्रांनो, आलाच पाऊस, मी म्हणलो होतो पाऊस येते, पाऊस आल्यामुळं बैलांनी बी चिक केली, ते पाऊस बी रपरप आला आणि लगेच उघडला, ते काय हे लागला नव्हता पहा। पण तिकडे पहा आमच्या मनाकडे कसं आभाळ आले, खतरनाक आभाळ आले, जसं काय की पाऊस 4-5 महिने उघडणारच नाही असं पाऊस आला आहे आभाळ। मग काय पाहिलं मी की आभाळ तर लिहि बैलाचं पाहा, मला गदळले गेले का बदलून बाहेर लागतात, बैलांना मच्छरले दिसू लागली, त्यामुळे दुपण करावं लागते। आणि समजा घर गाराच केला आहे आणि आभाळ अजून बी यायले मागून, म्हणजे पाऊस डबल येते। मग मी आलं डायरेक्ट यायला महाराज बांध लागते, भुजगीर भरून ठेव, भुजगीर भरायचं आणि यायला दुपण करावं लागते। मग भुज भरण्यासाठी गेलो, पण तितकं कोठ्यात समजा अंधारात झाला, आमच्या मोटर लावून दिली, कारण की आपल्या रान वापशीवर राहते। पण समजा अंधार झाल्यामुळे भुज का भरला नाही, कारण की लय अंधार झाला। मग इकडे पहा, आपल्या हे प्लॉट क्रमांक 1 आणि प्लॉट क्रमांक 2 दोन्ही जवळजवळच आहेत। पण हे यातले तणनाशक मारल्यामुळे तणकट समजा सापच झाले, तणनाशक मारल्यामुळे ह्याचं तणकट नाहीच। मग काय, हे पहा आपलं अशी गंडराची तुकडे केल्यावर असं खत व्हायले। तर मित्रांनो, हे आपला प्लॉट क्रमांक 1, या प्लॉटची आपल्या सध्या हार्वेस्टिंग चालू आहे। 50%पेक्षा म्हणजे 50% आता माल गेलेला आहे। आणि मित्रांनो, हे पहा, हा प्लॉट क्रमांक 2, याची आपली नेमकीच म्हणजे की लागण केलेली आहे। आता याला महिना किंवा 6 महिना होऊ शकतो, अशा प्रकारची लागण आहे। आता समजे जी काही आपण प्लॉटमध्ये झाडं रोपटे लावले आहेत ते कंदाचं बेन आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं चालू आहे। आणि हे पहा, इकडं आपला प्लॉट क्रमांक 1, यामधली हार्वेस्टिंग झालेली आहे बऱ्यापैकी, आणि बऱ्यापैकी उत्पन्न पण निघत आहे। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच। नेहमीच आपले ब्लॉग पाहत राहा, कारण की आजपासून नेहमीच ब्लॉग टाकणार आहेत। आता आपला ब्लॉग संपणार आहे, पण त्याआधी नवीन एकदा माहिती देत आहे की नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करून त्याचबरोबर तुमचा आपला हा व्हिडिओ आहे तो शेअर करा। धन्यवाद।